आता 1500 रुपये सुरू आहेत. जी दादांनी काल सांगितलेलं आहे. पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा भी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर. लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाचा मार्ग आता मोकळा झालाय. होय, स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी आता बातमी दिली. त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला, मग आता नोव्हेंबरचा आम्ही जारी करत असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये टोटल आता वाटपाचे आदेश दिलेले आहेत. हे 1500 रुपये टोटल सर्व माता भगिनींच्या म्हणजेच की माझ्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील असं एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, आता लक्ष देऊन बघा, कारण की पहिला टप्पा सुरू होत आहे. तो पण आता 2 आणि 4 जिल्ह्यामध्ये नसून डायरेक्ट पहिला टप्पा सरकारने 15 जिल्ह्यामध्ये व 80 तालुक्यांमध्ये आता जाहीर केलेला आहे. जर या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट 1500 रुपये आता हे नोव्हेंबरचे कोणत्या क्षणी जमा झालेले दिसतील. आता मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. मेसेज आला की समजून जायचं आपल्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. त्यामुळे आता काळजी चिंता करत बसू नका. आता डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे. तर चला आता पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी सर्व काय माहिती आता जाणून घेऊयात. त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. म्हणजे काय होईल, रोजची रोज लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला पाहू. तर बघा, आता अखेर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली. लाडक्या बहिणीला तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं सरकार ऑक्टोबरचा हप्ता वाटप झाल्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता पण लवकरच देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला असून पूर्ण माता भगिनींच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाचा मुहूर्त आता निघलेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता करत बसायची गरज नाही. काळजी चिंता करणं सोडून द्या. या ठिकाणी बघा, पैसे वाटपाचा मुहूर्त निघालेला आहे. डायरेक्ट पैसे बँक खात्यात आता जमा होणार आहेत. पहिला टप्पा 15 जिल्ह्यात सुरू करत आहोत असं सरकारने सांगितलंय. तर बघा, ही जी सरकारने 15 जिल्हे घेतलेत ना, या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर ऑक्टोबरचे जसे 1500 मिळाले त्यापेक्षा लवकर हे नोव्हेंबरचे आता डीबीटीतून सरकार देत आहे. डीबीटीला 15 जिल्ह्यात सुरुवात झालेली असून जशी पूर्ण होईल तसे 15 ते 20 मिनिटात पैसे जमा होत असतात. त्यामुळे काय अडचण नाही. आज तर बँका सुरू आहेत, उद्या पण बँका सुरू राहणार आहेत. आता हा आठवडा पूर्ण बँका सुरू असल्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे येतील, कारण बँकांना आता सुट्टी नाही. त्यामुळे काळजी करू नका. आज आले नाही तर उद्या येतील, उद्या आले नाही तरी त्या दिवशी येतील, कारण की जसं वाटप सुरू होईल तसं 3 दिवस वाटप सुरू राहणार आहे. म्हणजे पहिल्या दिवशी 15 जिल्ह्यामध्ये, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 जिल्ह्यामध्ये व तिसऱ्या दिवशी 6 जिल्ह्यामध्ये असं टोटल किती 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नोव्हेंबरच्या हप्त्याची वाटप आता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करायची नाही. मात्र आलेल्या माहितीनुसार एक चिंताजनक बातमी आहे. काही 4 बँका अशा आहेत की त्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण की ई-केवायसी मुळे आता नियम बदलले आहेत व 4 बँका सरकारने रद्द केलेल्या असून जर या 4 बँकापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता भेटायचा नाही. मग तुम्हाला लवकरात लवकर आपलं बँकेचं खातं दुसऱ्या बँकेत बदलून घ्यावं लागेल. जर तुम्ही लवकर घेतलं नाही तर मग इथून पुढचे सर्व हप्ते बंद होतील. आता नेमक्या कोणत्या अशा बँका आहेत की त्या ठिकाणी पैसे येणार नाहीत त्यांची देखील तुम्हाला यादी पुढे दाखवणार आहे, ती देखील बघायला मिळेल. व महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2 कामे आत्ताच करायची आहेत तरच तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळणार आहेत. सहजासहजी हप्ता मिळणार नाही, कारण ई-केवायसी मुळे कडक नियम सरकारने लावलेला असून ही 2 कामे जर सरकारने सांगितलेली केली तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. मग नेमकी ती 2 कामे कोणती आहेत त्याबाबतची सर्व काय माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत, जेणेकरून तुमचा फायदा होईल. तुम्हाला पण ती 2 कामे केल्यानंतर इतरांपेक्षा सर्वात आधी नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे हे 100% मिळून जातील. त्यापूर्वी काय करूयात ती माहिती तर जाणून घेऊयात. त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सरकार वाटप करत आहे अशा जिल्ह्यांची यादी आपण बघू. तर बघा, लाडक्या बहिणींनो आता आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आता ती 2 कामे तर करायचीच आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. ती माहिती पुढे बघायला मिळणार आहे. त्याकरिता आता फक्त जेवढं होईल तेवढं लक्ष देऊ, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी जाहीर झालेली आहे. तर पैसे वाटप करण्यासाठी पहिला जिल्हा तालुका निवडलेला आहे बुलढाणा. बुलढाणामध्ये देखील टोटल पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार असून डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे. त्यामुळे काळजी करू नका. या ठिकाणी पैसे
पूर्णपणे जमा केले जाणार आहेत, पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत. डायरेक्ट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल. यानंतर चिखली तालुका असा तालुका या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. कारण की आता सरकारने काय केलंय, 80 तालुक्यांची यादी निवडलेली असून सर्वात आधी 80 तालुक्यात पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर राहिलेल्या तालुक्यात पैसे देणार आहेत. जर या तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचं जर नाव असेल किंवा तुमच्या तालुक्याचं ऐवजी जिल्ह्याचं नाव असेल तरी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही, डायरेक्ट पैसे येतील. तर चला तीच यादी तुम्हाला दाखवत आहे. त्या यादीत तुमचा तालुका आहे का, जिल्हा आहे का ते लक्ष देऊन बघत चला. जर असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता जमा होऊन जाणार आहेत. तर यामध्ये इकडे बघा, चिखली तालुका या ठिकाणी 1,500 रुपये नोव्हेंबरचे आता सोडण्यास सुरुवात होणार आहे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे देखील या ठिकाणी पूर्ण आता वाटप होणार आहे. त्यानंतर देऊळगाव राजा या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून देऊळगाव राज्यात देखील या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत. कारण मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये सरकारने आता महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. या बैठकीमध्ये कोण कोण होते तर या ठिकाणी बघा, तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असेल. त्यानंतर त्यांच्याच इकडे डाव्या बाजूला एकनाथ शिंदे म्हणजे लाडक्या बहिणीचे भाऊ दिसत असेल. यांच्या मार्फत मोठा निर्णय झालेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणीचे दोन्ही भाऊ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत व या ठिकाणी यांनी निर्णय घेतला. व या बैठकीमध्ये काय झालं, एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आपण सर्वात आधी 10 जिल्ह्यात पैसे देऊ. मात्र त्याच वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले 10 ऐवजी डायरेक्ट 15 जिल्ह्यामध्ये पैसे देऊ. म्हणजे बऱ्यापैकी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पहिल्या टप्प्यात हे पैसे जातील. मग त्यांनी काय केलं, 15 जिल्ह्यांची यादी काढली व त्यामध्ये आता अधिकाऱ्यांकडे ती यादी पाठवली असून त्या यादीमध्ये किती जिल्हे आहेत तर 15 जिल्हे आहेत. मग सरकारने आता त्या 15 जिल्ह्यात पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत व अधिकाऱ्यांनी आता ती पैसे वाटप आम्ही पूर्ण करू असं सरकारला सांगितलेलं असून कोणत्याही क्षणी या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आता दिसणार आहेत. नेमके मग ते 15 जिल्हे कोणते आहेत, आता त्यांची पुढील नावे यादी आता आपण बघत आहोत. आता लक्ष देऊन बघा व तालुक्यांची यादी पण आहे. जर त्या तालुक्यांच्या यादीत व जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा किंवा तालुका असेल तर डायरेक्ट 1,500 नोव्हेंबरचे तसेच 830 रुपये गॅस सिलेंडरचे टोटल हे पैसे तुमच्या बँक खात्यात 2,330 रुपये हे येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही. मात्र सरकारने सांगितलेली जर 2 कामे केली तरच पैसे येतील व त्यातली त्यात नोव्हेंबरचे पण सरकार 1,500 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला देणार आहे. मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सरकार आता इथून पुढे सर्व बहिणींना देणार आहे. मात्र त्यासाठी सरकारने सांगितलेली काही कामे करा म्हणजे गॅस सिलेंडरचा पण हप्ता तुम्हाला भेटेल. मग नेमकी कोणती कामे करायची त्याबाबतची माहिती देखील आता राहिलेल्या 3 मिनिटाच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्यासाठी आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर चला सर्व काही यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा, आता यादी आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाला आता सुरुवात होणार आहे. या ठिकाणी यादी आलेली आहे. तर इकडे लक्ष देऊन बघायचं आहे. आता जे कोणी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतील त्यांचाच नक्की फायदा होणार आहे. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना आता एक आनंदाची बातमी आली आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही. त्यानंतर पुढे सांगितलं की आता चिंता करू नका, कारण की आता तुमची चिंता दूर झालेली असून कसली काळजी करू नका. डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहेत. टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील. त्यामुळे तुम्हाला काही चिंता काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही. तसा एक मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. त्यामध्ये इकडे बघा, लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती आता टोटल किती रुपये तर आता 1,500 रुपये नोव्हेंबरचे, त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 2,330 रुपये टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाही. मात्र लक्षपूर्वक व्हिडिओ तर बघायचा आहे, कारण तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला 2 हप्ते मिळतील, एक गॅस सिलेंडरचा व एक नोव्हेंबरचा. म्हणजेच 2 हप्त्याचे 2,330 रुपये मिळणार आहेत. मग ते मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे अर्जंट करून घ्यायची आहेत. ती कामे करण्यासाठी फक्त आता 3 दिवसाचा वेळ राहिलेला आहे. त्या 3 दिवसाच्या आत करावी लागणार आहेत. मग ती नेमकी कोणती कामे आहेत ती माहिती देखील आता तुम्हाला लगेच सांगत आहे. आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला लक्ष देऊन बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार आता पैसे वाटप होणारे जिल्हे जाहीर झालेले आहेत. यादीमध्ये जळगाव जामोद या जिल्ह्याचं पण नाव बघायला मिळत आहे. जर तुम्ही या जिल्ह्यातील राहणारे असाल तर या ठिकाणी देखील सर्व लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो की जळगाव जामोद मधील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पण पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी 1,000 नाही 2,000 नाही तर 2,230 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. सॉरी 2,330 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. हे टोटल पैसे
गॅस सिलेंडरचे व नोव्हेंबरच्या हप्त्याचे सरकार देणार आहे। यादीमध्ये असणारा पुढील क्रमांकाचा तालुका तो आहे खामगाव तालुका। जर या खामगाव तालुक्यातील असाल तर आता खामगाव तालुक्यातील देखील प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे आम्ही देणार आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे। त्यानंतरचा तालुका लोणार तालुका। या लोणार तालुक्यात देखील पैसे जमा होणार आहेत। तिकडे बघा, काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या, पूर्ण 100% पैसे आता येणार आहेत। या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे। आता फक्त लक्ष देऊन यादीमध्ये तुमचा तालुका आहे का, जिल्हा आहे का, आपल्या तालुक्याचं नाव सरकारने घेतलंय का नाही, सर्व आता बघायला मिळणार आहे। फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघत चालायचा आहे। त्यानंतरचा तालुका मलकापूर तालुका। जर या मलकापूर तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पूर्ण पैसे आता हे जमा होणार असून तुम्हाला जास्त चिंता करायची नाही, कसलीच काळजी करत बसायचं नाही, कारण सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय इकडे राज्य सरकारने आता घेतलेला आहे। ही एक सर्वात मोठी खुशखबर देखील आपण बोलू शकतो। त्यानंतर मेहकर तालुका। जर या मेहकर तालुक्यातील असाल तर मेहकर तालुक्यात देखील डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत। या तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीला 1500 रुपये नोव्हेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वात आधी मिळणार असून यादीमध्ये या तालुक्याचं पण नाव आलेलं आहे। तर चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप करत आहे त्यांची देखील यादी बघूयात। त्यापूर्वी काय करूयात, नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे येतील व त्यात कोणत्या 4 बँका अशा आहेत की त्या चालणार नाहीत, आता त्या बँकेत पैसे जमा होणार आहेत त्यांची पण तुम्हाला माहिती देतो। कारण जर तुमचं बँक खातं त्या बँकेमध्ये असेल तर मग तुम्हाला अडचण येऊ शकते। मग नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही, डिसेंबरचा भेटणार नाही व पुढच्या वर्षीचे पण हप्ते बंद होऊ शकतात। व नेमक्या कोणत्या 5 बँका अशा आहेत की त्याही ठिकाणी एक लवकर हप्ता जमा होणार आहे त्यांची एक तुम्हाला आता यादी दाखवणार आहे। तर चला लगेच पाहूयात। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे आता तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता हे जमा करण्यात येणार आहे असं देखील आपण बोलू शकतो। आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारने केलेली आहे। इकडे बघा, सरकारच्या माध्यमातून पैसे जाहीर झालेले आहेत। तर कोणत्या बँकेत आता सर्वात आधी पैसे येतील त्यांची नावं सांगतो। जर या 5 बँकेत तुमचं खातं असेल तर लवकर पैसे जमा होणार आहे। त्यामध्ये पहिली बँक HDFC बँक। बघा, आता ही एक HDFC बँक आहे। या बँकेत देखील बऱ्याच महिलांचं खातं आपल्याला बघायला मिळत आहे। या बँकेत देखील सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। नोव्हेंबरचे 1500 रुपये देखील येणार आहेत। डिसेंबरचा पण हप्ता या बँकेत लवकर येणार आहे, कारण की या आधीचे हप्ते जसे सरकार वाटप करत असतं या बँकेत लवकर जमा होत असतात त्यामुळे काळजी करू नका, या ठिकाणी पैसे जमा होतील। त्यानंतरची बँक आपल्याला बघायला मिळत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजे आता विचार जर केला तर SBI बँकेमध्ये, शॉर्टकटमध्ये विचार केला तर SBI बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत। आता भारतीय स्टेट बँकेमध्ये पूर्ण पैसे वाटपाची तयारी राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये टोटल पैसे लाडक्या बहिणीला आता सर्वात आधी देण्यात येणार आहे। त्यानंतरची तिसरी बँक आहे ती बँक देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे। जर या बँकेत जर तुमचं खातं असेल तरी तुम्हाला पैसे आता लवकर मिळणार आहे, तर ती आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक। आता या बँकेमध्ये बऱ्याच महिलांचं खातं आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींनी खातं खोललेलं आहे, गोरगरीब असो किंवा इतर दुसरे असो सर्वांचं खातं यामध्ये बघायला मिळत आहे। त्यामुळे आता या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत देखील सर्वात आधी सरकार पैसे देत असतं, कारण सरकारला माहिती बऱ्याच गरीब महिलांचे देखील खाते यामध्ये आहेत। महिला कष्टाने कमवतात, त्यांना पैशाची गरज असते हे सरकारला जाणीव असल्यामुळे या बँकेत देखील सरकार काय करत असतं, सर्वात आधी हप्ता देण्याचा प्रयत्न करत असतं। तर या बँकेत देखील आता टोटल लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज नाही, डायरेक्ट पैसे येऊन जातील। तर चला अजून कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते पाहूयात। त्यानंतर कोणती 2 कामे करायची आहेत जेणेकरून आपल्या बँक खात्यात नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे येतील व गॅस सिलेंडरचे पण आपल्याला पैसे मिळतील। तर चला ती माहिती देखील जाणून घेऊ। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सर्व काही या ठिकाणी दिसत आहे। आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात तर होत आहे हे आपल्याला दिसून येत आहे। तर इकडे बघा, सरकारचा मोठा निर्णय झाला, महत्त्वाचा निर्णय झालेला असून सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार। यामध्ये आता 2 कामे करायची आहेत। त्यातील पहिलं काम म्हणजे आता आपलं आधार कार्ड असतं ना, ते आधार कार्ड तात्काळ मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। बघा, आता लिंक जर केलं नाही तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही। आदिती तटकरे यांनी सांगितलं की कोणत्या क्षणी आता नोव्हेंबरचे पैसे आम्ही टाकणार आहोत, डायरेक्ट पैसे जमा होतील, त्यावेळेस म्हणू नका की आम्हाला आले नाही, आम्हाला भेटले नाही, कारण की ज्यांनी आधार कार्ड लिंक केलेलं नाही त्यांना मिळत नाहीत। मग आता तात्काळ काय करा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे टोटल पैसे हे जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण सरकारने एक तसा मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे
आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी देखील आपण तुमच्यासाठी बोलू शकतो। हा एक सर्वात दिलासा देणारा निर्णय देखील आपल्याला बघायला मिळत आहे। तर इकडे बघा, आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी ज्यांनी लिंक केलंय ना, त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे, काळजी करायची नाहीये। त्यानंतरचं दुसरं काम, आता EKYC ची अट टाकलेली आहे। यामध्ये इकडे बघा, जर आता EKYC केली नाही तर मग हप्ता बंद होण्यास अडचणी येऊ शकतात। EKYC तात्काळ लाडक्या बहिणींनी करायचे आहे। तर इकडे बघा, ज्यांनी EKYC केली नाही त्यांना पैसे भेटायचे नाहीत, मग EKYC आता लवकरात लवकर करून घेणं देखील गरजेचं राहील, म्हणजे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून टोटल पैसे वाटप होतील। दिलासा देणारी बातमी देखील आता नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीने अर्जंटमध्ये आता EKYC करायचे आहे। आता 4-5 दिवस राहिलेले आहेत, त्याच्या आधी EKYC करा, म्हणजे तुम्हाला येणारा नोव्हेंबरचा हप्ता मिळेल, अन्यथा वंचित राहू शकतात। तर चला, आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी आपण बघूयात। तर बघा, आता यादी देखील आलेली असून यामध्ये पुढील क्रमांकाचे तालुके जिल्हे जाहीर झालेले आहेत। तर इकडे बघा, यामध्ये पुढील तालुका मोताळा तालुका, या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर नांदुरा तालुका, या ठिकाणच्या देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्यात येणार आहेत। त्यानंतरचा संग्रामपूर तालुका, संग्रामपूर तालुक्याचं नाव देखील यादीत आलेलं असून या ठिकाणच्या देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरचा तालुका शेवगाव तालुका, शेवगाव तालुक्यात देखील पैसे वाटप सुरू होणार आहे। त्यानंतर सिंदखेड राजा, सिंदखेड राजामध्ये डायरेक्ट पैसे आम्ही देण्यासाठी सूचना दिल्या आहेत असं सरकारने सांगितलेलं असून याही ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। सिंदखेड राजा या ठिकाणचे देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। यानंतरचा तालुका जिल्हा तो देखील जाहीर झालेला आहे, तो म्हणजे नाशिक जिल्हा। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील राहणारे असाल तर या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। तर इकडे बघा, नाशिक जिल्हा म्हणजे आता या ठिकाणी द्राक्ष उत्पादकांचा, कांदा उत्पादकांचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा, या ठिकाणी देखील पैसे आता जमा होणार आहेत। तर या ठिकाणी बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये 1500 रुपये नोव्हेंबरचे येतील। मात्र एवढंच नाही तर गॅस सिलेंडरची पण 830 रुपये या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल आता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी व चिंता करत बसू नका, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती आता हप्ता येणार आहे। एक सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आपण माता भगिनींसाठी देखील बोलू शकतो। तर लाडक्या बहिणींनो, अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे काय होईल, लाडकी बहीण योजनेची बातमी बघायला मिळेल। पैसे वाटप होणारा पुढचा एक जिल्हा बघायला मिळत आहे, नांदेड जिल्हा। जर नांदेड जिल्ह्यातील असाल तर तुमच्या पण बँक खात्यावरती आता टोटल पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या, 100% पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जातील। सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे। तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, रोजची रोज अपडेट आपण देण्याचं काम करणार आहोत। तसेच तुमचा जिल्हा, तालुका कोणता आहे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक बऱ्याच जणांनी केलं नाही, लाईक देखील करून ठेवा। धन्यवाद।